ट्रॅव्हल गुरु सत्यमय सगळ्यांचं स्वागत आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी आलोय. आणि या ब्लॉगचं महत्त्व असं की महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे. दुसरी गोष्ट याचं लोकेशन, इकडे असलेली ॲक्टिव्हिटी आणि प्रॉपर्टी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ती प्रॉपर्टी बघा, तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा. अमेझिंग प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टी व्हिजिट झाली पाहिजे थोडासा ब्रेकसाठी. तर ही ती प्रॉपर्टी मी जी बोललो तुम्हाला मित्रांनो, ही आहे मुन्नारमध्ये, केरलामध्ये. मुन्नारच्या डिस्ट्रिक्टमध्ये ही प्रॉपर्टी लोकेटेड आहे. प्रॉपर्टीचं नाव आहे ले मोनफोर्ट रिसॉर्ट. प्रॉपर्टी बघा, एक नंबर प्रॉपर्टी आहे. आजूबाजूचा परिसर बघा एकदम. हा आज 21 तारीख आहे मेची आणि पूर्ण आकाश पावसाळा असल्यासारखं आहे. आणि आता आपण पूर्ण व्ह्यू घेऊया प्रॉपर्टीचा आणि प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन पण घेऊ. कशाबद्दलची प्रॉपर्टी आहे, कितीला असते, काय काय ॲक्टिव्हिटीज असतात आणि काय काय ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय काय मिळणार, फूड क्वालिटी कशी आहे, फूड कसं आहे, ब्रेकफास्ट कसं आहे, या सगळ्या ओव्हरऑल गोष्टी आपल्याला आज आपण इथे पाहूया. तर आपण एंटर करू प्रॉपर्टीमध्ये. ही प्रॉपर्टी एंट्रन्स आहे. लोकांचं चेक इन होत आहे, चेकआउट होत आहे. थोडे लाईट्स डीम झालेले वाटतात. तर याचं रिसेप्शन एरिया आहे. आणि इकडे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल, तुम्हाला कुठची रूम मिळणार आहे आणि काय काय फॅसिलिटी या रूममध्ये आहेत आणि या प्रॉपर्टीमध्ये आहेत हे तुम्हाला इथे मिळेल. आणि हा एक डेक आहे. या डेकवरून व्ह्यू बघा तुम्ही. मुंबईवरून फ्लाईट घेऊन सुद्धा येऊ शकता, ट्रेनने येऊ शकता. तुम्हाला कोची एअरपोर्टला उतरायचं आहे किंवा कोचीच्या नियर बाय स्टेशनला उतरायचं, तिकडनं मुन्नारसाठी तुम्हाला गाड्या मिळतील आणि त्या गाड्यांनी तुम्ही या प्रॉपर्टीला व्हिजिट देऊ शकता. प्रॉपर्टी आपण व्हिजिट करू. वेगवेगळे एरियाज आहेत ज्यामुळे या प्रॉपर्टीची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आणि खूप लेजर टाइम इथे आपण स्पेंड करू शकतो. सुंदर असे त्या लोकांनी प्लांटेशन केलेत स्वतःचे. ही प्लांटेशनचा भाग वेगळाच, पण स्वतःचे प्लांटेशन केल्यामुळे या प्रॉपर्टीला एक औरच लुक आलाय. अच्छा, इथे पूर्ण पार्किंग एरिया. गेस्ट येतात तर पार्किंगची सोय व्यवस्थित आहे, पार्किंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा इकडचं गार्डन एरिया. या गार्डन एरियामध्ये तुम्ही भरपूर ऍक्टिव्हिटी पण करू शकता. इथे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे बनतंय आणि इथे कोणतरी असं उभं आहे जो एन्जॉय करतोय एकटाच. ह्या रूम्स आहेत, ही बाल्कनीज आहेत आणि ही प्रॉपर्टी आहे. मित्रांनो, एवढं सुंदर जागा ही. कसं वाटतंय? खूप छान, एकदम सुकून. हे बघा, हे प्रॉपर्टीच्या एजला तुम्ही आलात की हा व्ह्यू. आता तुम्हाला 360 व्ह्यू दाखवतो कसा आहे, फक्त बघा. एकदम शांतता, भयान शांतता आणि सगळे डोंगर रांगा. खूप छान वाटतंय खरंच. भारतामध्ये फिरण्यासारखं भरपूर आहे. त्यामधला केरळ आणि केरळामध्ये असलेला हा मुन्नार आणि तिथे असलेली प्रॉपर्टी ले मोनफोर्ट. आता तुम्हाला मी ऍक्टिव्हिटी एरिया दाखवतो. काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी म्हणजे आउटडोर ऍक्टिव्हिटी आपल्याला इथे पाहायला मिळेल. ही आहे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीचा एरिया. त्याच्या लागून आहे आपला पार्किंग एरिया. आणि पार्किंग एरियाजवळ इथे तुम्ही कॅम्प फायर करू शकता रात्री. कॅम्प फायरची जागा बघ पाहिजे काय नाही, हे इथे कॅम्प फायर एरिया. तुम्ही रात्री या 7 to 8 मध्ये संध्याकाळी. ऍक्च्युली कसं आहे की मुन्नार ही जागा जी आहे ना, ती थंड ठिकाण आहे आपलं केरळाचं. त्यामुळे इथे ही ऍक्टिव्हिटी खूप आवडीने लोक करतात. सगळे बसतात, कॅम्प फायर पेटवतात आणि मस्तपैकी एन्जॉय करतात.
तर अशा काही स्मॉल व्हेकल्स आहेत ज्या एका प्रॉपर्टीवरून दुसऱ्या प्रॉपर्टीवरून जाताना तुम्हाला हे लोक प्रोव्हाइड करतात इलेक्ट्रिकल व्हेकल्स. आणि हे आहे हेलिपॅड. मित्रांनो, ज्यांच्याकडे पैसा जास्त ते हेलिकॉप्टरने सुद्धा येऊ शकतात आणि इथे आपला हेलिपॅड थांबवू शकता. हेलिपॅड जवळ तुम्ही आणू शकता. हा क्रिकेट एरिया. क्रिकेट लवर्स आहेत. भारत म्हटलं म्हणजे क्रिकेटचं प्रेम अति आहे आणि ते अतिप्रेम आपल्याला इथे एक्सपिरियन्स करायला मिळणार. इथे क्रिकेट खेळू शकता तुम्ही. कोणी खेळायला नाहीये बट खेळू शकता. लहान मुलांसाठी छोटे छोटे झोपाळे, बच्चा पार्टीसाठी सगळी सोय करून ठेवली आहे. आणि ते छोटंसं फुटबॉल सुद्धा खेळू शकता तुम्ही. फुटबॉल लवर्स आहेत, फुटबॉल खेळा, एन्जॉय करा. त्याच्या पाठीमागे बास्केट बॉलचा एक कोर्ट आहे, तो मी दाखवतो. तिथे पण तुम्ही जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. बाकी तुम्ही प्रॉपर्टी बघा यार, म्हणजे एक नंबर आहे यार. तुम्ही अजून रूम नाही पाहिली, मी तुम्हाला रूम दाखवीन. काय क्वालिटीची रूम त्या लोकांनी मेंटेन केली इकडे, हे बघा. अच्छा, हे तुम्ही इथे बॅडमिंटन खेळू शकतात. बॅडमिंटन लवर्ससाठी बॅडमिंटनची जागा आहे. देन बास्केट कोर्ट, बास्केटबॉल खेळणाऱ्यांसाठी आहे छोटासा बास्केटबॉल कोर्ट. आणि त्याला लागून असलेली या एजवर असलेली ही लिमॉन फोर्ट प्रॉपर्टी तुम्ही पहा ना, किती छान वाटते. निसर्ग, पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आपण आहोत. पूर्णपणे 100% ऑक्सिजन, 0 पोल्युशन. जर का असेल तर लोकांचंच असेल, सजीवांमधून. बाकी वनस्पतीने तर एकदम आपलं काम केलं जोरदार. बोला ना, आतमधलं दाखवा. खाण्यापिण्याचं महत्वाचं, खाण्यापिण्याचं पण असतं. इम्पॉर्टंट. खाण्यापिण्याचं फार महत्वाचं आहे. बिकॉज काय आहे की तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीला व्हिजिट करता, तुम्ही ब्रेक घेऊन येता, तर तुमचं खाद्य हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्ही त्या ब्रेक नंतर रेग्युलर फूडमधून बाहेर यायचं असतं आणि थोडंसं वेगळं टेस्ट करायचं असतं. तर इकडे ती फॅसिलिटी आहे. चांगला बुफे होता काल रात्री, आम्ही काल आलो. बुफे चांगला होता, ब्रेकफास्ट चांगला होता. पण त्या ब्रेकफास्टची टूर आणि त्या बुफेची टूर तुम्हाला मी आज देईन. तोपर्यंत आपण फिरू, प्रॉपर्टी पाहू. बाय द वे, तुम्ही एक कमेंट करा, तुम्ही सांगा प्रॉपर्टी कशी वाटते तुम्हाला. आणि त्यानंतर प्लॅन करा. एखाद्याला असं वाटलं की थोडासा ब्रेक घेऊया धावत्या लाईफमधून, तर तुम्ही इथे येऊ शकता. आता आपण आउटडोर्स पाहिले, ऍक्टिव्हिटीज, गेम्स. आता आपण इंडोरकडे जाऊया. इंडोर प्रॉपर्टीज बघूया कुठची कुठची आहे आणि इंडोर ऍक्टिव्हिटी काय काय आहे. बाकी एकदम जागा प्रसन्न वाटणारी आहे. अच्छा, बाय द वे, केरळवाले एकदम डिसिप्लिन मध्ये गाड्या चालवतात. तो भागच वेगळा आहे, खूप चांगला. म्हणजे मी फार कमी पाहिले तसे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांमुळे खूप गडबड होते. एक तर काल आपल्याला कीबोर्ड दिलेला. तर जे कोणी कीबोर्ड प्लेयर आहेत, म्युझिक लवर्स, त्यांच्याकरता आहे. इंडोर ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे, चेकआउट. बाकी एनिवेज एक नंबर जागा बनवली आहे, चांगली डेव्हलप केली. सो वी आर गोइंग ऑन फर्स्ट फ्लोअर. इथे बघूया आपल्याला काय काय खेळण्यासाठी काय काय आहे. मॅनेजिंग डायरेक्टर रूम. हे इथे आहे. आता कॅरम आहे, तुमचा पूल गेम आहे, तुमचा चेस आहे. आणि चेस तुम्ही इथे बाल्कनीमध्ये आणून मस्त खेळू शकता, व्ह्यू घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. स्विमिंग पूल सुद्धा आहे. स्विमिंग पूल नंतर बघूया, आउटडोर ऍक्टिव्हिटी झाली. आणि हे कार्ड्स खेळू शकता.
कार्डचा टेबल आहे. So, ही झाली तुमची इंडोर ऍक्टिव्हिटी. तर आता आपण पुढच्या गोष्टी एक्सप्लोर करूया इकडच्या ज्या अवेलेबल आहेत या प्रॉपर्टीमध्ये. एक तर पहिला मी तुम्हाला दाखवतो जो रेस्टॉरंट आहे, कॅफे रेस्टॉरंट. हे इकडे बसायची सोय आहे एकदम मस्त. हवे तुम्ही बसू शकता. आणि जस्ट तुम्हाला एरिया दाखव. तर आता आपण लंचसाठी आलो आणि लंचसाठी काय मिळतं ते मी तुम्हाला दाखवतो. हे चपाती साईज मोठी आहे. त्याच्यानंतर हे शाही पनीर, देन तुमचं मोरू करी. ही केरळाची म्हणजे कढी आहे, म्हणजे आपली जी असते ना ताकाची तशी कढी आहे. एक नंबर बनवली. त्याच्यामध्ये पायनॅपल वगैरे टाकलेलं आणि हा सांबार हा यांचा ट्रेडिशनलच आहे, असतोच जेवणाबरोबर. हा दाल फ्राय थोडा नॉर्थ इंडियन टाईपचे आहे. नॉर्थ इंडियन येतात म्हणून त्यांच्याकरता आहे. हे बर्न गार्लिक राईस, फ्राईड राईस आहे, फ्राईड राईस सारखाच आहे. त्याच्यानंतर तुमचा मेथी पुलाव आहे. हा पण एका प्रकारचा केरळाचीच रेसिपी आहे. आणि एक केरला राईस आहे, थोडा जाड आहे. पास्ता आहे, पापड आहे. नॉन व्हेजिटेरियनसाठी इथे नादान कोझी करी दिलेलं आहे. मला वाटतं केरला टाईप्स बनवलेलं आहे. सॉल्ट अँड पेपर एक बनवलेलं आहे. सूप आहे, मंचाव चिकन आणि व्हेज सूप. प्लेट चिकननं घ्या, पुढे चला. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मिळतं ज्यूस. हा मिक्स फ्रूट ज्यूस आहे, कुठचा ज्यूस आहे, हा किवी कूलर आहे. ठीक आहे. आणि ते हे सगळे लोणचीचे प्रकार आहेत, सलाड्स आहेत. हे सगळे वेगवेगळे सलाड्स इथे ठेवलेले आहेत. खूपच छान आहेत, म्हणजे खाण्याला हे स्वीट्स आहेत. त्याच्यामध्ये दही आहे, रायता आहे आणि चॉकलेट एकले सगळं स्वीट्सचा प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. थोडे आईस्क्रीम्स पण ठेवलेले आहेत. हे तुम्हाला इथे मिळेल सेमिया पायसम, ही कढी आपलं काय म्हणतात खीर टाईप्स आहे. हा लाईव्ह काउंटर. तर हे आहे इकडचं लेमॉन फोर्टचं बुफे लंच. जेवण चांगलं आहे, खाण्यालायक आहे आणि मस्त आहे. हा बाहेरचा व्ह्यू. बाहेर लोक मी जस्ट एक विंडो स्लाईड करून बघतो कसं वाटतं बघा. हा व्ह्यू बघा, असं थंड वारा आला आहे, खूपच मस्त वाटतं. जेवण अप्रतिम, म्हणजे बुफे व्हेजिटेरियन फूड आम्ही प्रेफर केलं आहे आणि अप्रतिम जेवण. सगळं व्हेजच घेतलं. शाही पनीर म्हणजे केरळाचं पण घेतलं, शाही पनीरसुद्धा घेतले. सगळे प्रकार आम्ही ट्राय केले, पण व्हेजिटेरियन खाल्लं, मजा आली. खूप छान जेवण आहे. नॉनव्हेज पण भेटतं, आपण नाही खाल्लं पण. थँक्यू. बसून आणि एकदम सुकून आहे यार, म्हणजे सुकून, सिरियसली सुकून. सुकून हवं असेल म्हणजे महाराष्ट्रात पण असेल, नक्कीच जागा आहेत त्या तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. या इकडनं सुंदर असा व्ह्यू, रमणीय असा व्ह्यू. लोक स्विम करतायत त्यामुळे त्यांना डिस्टर्बन्स नको. थोडं आपण लांब घेऊ. हे बघा, स्विमिंग पूल असा असायला हवा. असा व्ह्यू की इकडनं डायरेक्ट रेझन. एका ठिकाणी ऊन आहे तर एका ठिकाणी सावली आहे, आपल्याला ती पाहायला मिळते बघा. अच्छा, इथे जिम सुद्धा आहे मित्रांनो. एक नंबर जिम आहे. जिम बघा, त्याचे टायमिंग्स काय नाही आहे, बट इथे अवेलेबल आहे. म्हणजे नुसती प्रॉपर्टी तुम्ही रिलॅक्स होऊ शकता, तुमची ऍक्टिव्हिटी करू शकता, जिम करू शकता. इकडे तुम्ही तुमच्या लेग्सला मसाज देऊ शकता. बटन ऑन केलं की पायाला आराम. ऍक्टिव्हिटी या लोकांनी भरपूर ठेवली आहे की लोक आली एन्जॉय करू शकतात. तुम्हाला टूर देतो रूमची. तर बाय द वे,
असं तुम्ही इथे बसून रिलॅक्स होऊ शकता. असे चेअर्स ठेवू शकता. इकडे तुम्ही चहा कॉफी आणून पिऊ शकता. असं काहीतरी व्हायला पाहिजे लाईफ मध्ये. अच्छा, हे बघा, या लोकांनी किती सुंदर स्वतः प्लांटेशन केलेलं आहे. रूम सर्व्हिस यांची एकदम झकास आहे. कुठे गडबड नाही. फोन लगेच येतात. या रूम्स आहेत, कॉटेजेस टाइप्स आहेत, पण एवढ्या रिलॅक्स आहेत की आपण एकदा एंटर केलं की मजा येईल. चला आता आपण रूमची टूर देऊया. असं उतरून यायचं आहे. जी रूम मला अलॉट झालेली आहे तिथे असा झोपाळ आहे. बसा, एन्जॉय करा. आणि एक सुंदर अशी फुलं आणि ऍक्च्युली रान आहे, फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट मध्ये बनवलेलं ही प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे छान अशी. आणि ही रूम 401, आमची लकी रूम. आम्ही मागून घेतली 401. तर जस्ट तुम्हाला मी आता टूर देतो रूमची, काय क्वालिटीची रूम मला मिळाली आहे. ही आहे 209 आणि ही आहे रूमच्या सुरुवातीमध्ये असं एक लिव्हिंग स्पेस आहे. बेडरूम आहे. सुंदर असं ॲम्बियन्स. इथे तुम्ही बसून फूड मागवू शकता. दिस इज वॉशरूम. हे फार महत्त्वाचं असतं. तुमचा पूर्ण बाथटब आहे, ग्लास कवर्ड तुमचं शॉवर आहे, टॉयलेट आहे, आणि दिस इज युअर वॉश बेसिन आणि शॉवर. येस, इथे बसून तुम्ही पुस्तकं वाचू शकता किंवा लंचही करू शकता. हा टेबल आहे आणि हा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला. ही बाल्कनी मिळते. बाल्कनी बघा आणि व्ह्यू बघा. हातखेड्यांचा आवाज सुरू झाला आहे. दुपारचे 3 वाजलेत आणि हा पूर्ण. तर लेमॉन्ट फोर्ट ही एक अशी प्रॉपर्टी आहे जी पूर्ण वरती टेकडीवरती वसवलेली आहे आणि क्लासिक म्हणता येईल याला. ज्या पद्धतीने या लोकांनी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या आहेत त्या खूपच छान केल्या आहेत. म्हणजे हा टेलिव्हिजन सेट, इकडे तुम्हाला केटल आहे, चहा कॉफी काय पाहिजे ते घेऊ शकता. हे ड्रॉवर्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला रेफ्रिजरेटर दिलेलं आहे. रेफ्रिजरेटरमध्ये तुम्हाला पाणी, कोल्ड्रिंक्स आहेत, हे चार्जेबल आहेत. आणि ह्या बॉटल्स ज्या आहेत त्या कॉम्प्लिमेंटरी आहे. ते तुम्ही कितीही मागवू शकता. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे, खूप पिण्यालायक आहे, छान पाणी. आणि हा टेलिव्हिजन सेट तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. हा एअर कंडिशनर दिलेला आहे, पण इथे खरं बघायला गेलं तर गरजच नाही. आणि रूफ बघा, सुपर. ह्याचं इंटिरियर ज्या पद्धतीने बनवलं आहे ना मित्रांनो, अमेझिंग. सो दिस इज वॉट लेमॉन्ट फोर्ट. विच अरोरा स्वीट. दिस इज अरोरा स्वीट. हे स्वीट रूम होता जो आपण आता पाहिला. आणि हा त्याच्या बाहेरचा व्ह्यू आहे. हा कॉरिडोर आहे आणि इकडनं पूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल तर मुन्नारचं पूर्ण जंगल दिसेल. या टेकड्या आहेत सुंदर अशा. छान. तर असा आहे हा लक्झरियस लेमॉन्ट फोर्ट. म्हणजे एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स म्हणायला हरकत नाही. एक छान अशी प्रॉपर्टी या लोकांनी डेव्हलप केली आहे आणि खरंच अमेझिंग आहे. म्हणजे काय, मी जेवढं सांगेन तेवढं कमीच आहे, कारण की एकदा तुम्ही आलात तर तुम्हाला कळेल. पण याचं प्राइसिंग चार्ट मी तुम्हाला देईन की काय बजेटमध्ये बसू शकेल, नाही बसू शकत. पण तुम्ही बघा, एकदा लाईफ टाईम एक्सपिरियन्स करण्यालायक ही प्रॉपर्टी आहे. थँक्यू.
मित्रांनो, आता एक लास्ट टूर तुम्हाला दाखवतो या हॉटेलचा, रिसॉर्टचा. बाकी एकदम पैसा वसूल जागा आहे, खूपच चांगली आहे आणि पूर्णपणे फॉरेस्टमध्ये वसवलेलं आहे. त्यामुळे हिरवळ वगैरे हे अशा पद्धतीचे कॉटेजेस आहेत, रूम्स आहेत आणि चांगले आहे. हे 250 स्क्वेअर फीट कार्पेट आहे, स्पेशियस आहे आणि ते असतं काय आपल्याला काय जेवण किचन विचन तर नसतंच आणि सगळं जेवण बनवते हॉटेल. फक्त आपल्याला रेस्ट हवी असते तर त्या असं स्ट्रक्चर काहीचं आहे. पाहण्यासारखं एकदम सुंदर. आणि हा स्पा आहे इकडे. जर तुम्हाला फूट मसाज किंवा इतर कुठचे आयुर्वेदिक मसाज घ्यायचे असतील तर इकडे तुम्ही येऊ शकता. तर असं बाहेरचं काहीसं वरांडा बनवलेला आहे लोकांना बसण्याकरता. अजून एक टूर दाखवतो मी. आपण जे आता ही आपण फ्रंट साईड पाहिलेली, आता याच्या बॅक साईडला हे असे रूम्स आहेत. हे असे आहेत. आता या वर सुद्धा आहेत, खालीवर दोन्ही ठिकाणी. हे असं बसून तुम्ही चहा कॉफी घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. त्या एंडपर्यंत आहे, जे एंडपर्यंत आपण स्पा पाहिला होता तिथपर्यंत अशा या प्रॉपर्टीज आहे विथ G+1. हे झाले रूम्स. लक्झरियस रूमसुद्धा आहेत, स्वीट्ससुद्धा आहेत. असे वेगवेगळ्या रूम्स इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही ऑप्ट करू शकता. आणि हा आहे ले माउंट फोर्ट. छान रिसॉर्ट आहे. प्रीमियम रूमसुद्धा आपण बघूया एकदा. वॉकिंग स्पेस भरपूर आहे. जेवढं वॉक घ्याल. ही सायकलिंग दिलेली आहे, सायकलिंग एन्जॉय करू शकतात. आणि ह्या सगळ्या प्रीमियम रूम्स आहेत. या कारण एकच व्ह्यू, दुसरं काही नाही आहे. असा व्ह्यू मिळतो घरातून, रूममधून रादर. हा बघा. आणि कष्टकरी लोक छाटणी वगैरे करायची कामं करत आहेत. आणि हे पूर्ण डोंगर रांग केरळची खूपच सुंदर. तर हे प्रीमियम रूम्स आहेत जे मला कवर करायचं होतं. त्या फुटबॉल कोर्टला क्रिकेट कोर्ट करून टाकलाय. मस्त छान खेळतात. सगळे चांगले खेळणार आहेत. अशा प्रकारची सायकलिंग सुद्धा करायला मिळते.